आता मी वहिनीशी अजून काय बोलणार? जर दादासाहेब असते तर त्यांच्याशी बोलले तरी असते मी. हो, नक्की बोलला असतात तुम्ही, नक्की बोलला असतात तुम्ही. तेव्हा त्याला काही बोलू शकला नाही, जेव्हा त्याने मोठा भाऊ असण्याचा पुरावा देऊन तुमच्या बापाने जे तुम्हाला संपत्ती दिली होती सगळीच्या सगळी काढून घेतली. परवापर्यंत मिनिस्ट्रीमध्ये सगळे टेंडर भरले जातील. तो मूर्ख माणूस रणवीर सिंग सगळ्यांच्या टेंडरची माहिती काढून स्वतःचा टेंडर भरून आमच्या बैठकीची तयारी करेल, तेव्हा तुम्ही तोंड बघत राहा. पण सर, आपल्या अपीलवर निर्णय घेतल्याशिवाय ते नवीन टेंडर कसे उघडू शकतील? तसंच जसं त्यांनी आपली फाईल गायब केली होती. लेसन जीएम साहेब, उद्यापर्यंत आम्हाला आमची फाईल मिळायला हवी. आणि यासोबतच आम्हाला हेही कळायला हवंय की रणवीर सिंगने आपल्या टेंडरमध्ये काय कोट केलाय. आणि जर असं नाही झालं तर उद्यानंतर तुम्हाला ऑफिसची खुर्ची सोडून आपल्या घरातल्या खुर्चीवर बसावं लागेल. आय मीन इट. इज इट क्लिअर? जर तो इतक्या खालच्या थराला आलेला आहे तर आम्ही सुद्धा त्याला सोडणार नाही. तुम्ही या फोनवर त्याला सांगून ठेवा. हे परमेश्वरा, आता मी यांना कसं समजावू की दादासाहेब माझ्याशी नीट कधीच बोलत नाहीत. देवा, आता मी काय करू? पण मी त्यांना एवढी घाबरते का? ते माझ्या समोर थोडी आहेत की मला खाऊन टाकतील. आय विल रिंग हिम अप. आय विल रिंग हिम अप. हॅलो, ठाकूर रणबीर सिंग्स रेसिडेन्स. कोण आहे? पद्मा वहिनी, मी मृणालिनी बोलतेय. अहो, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मुलं, दादासाहेब कुठे आहेत? काय माहिती कुठे आहेत. कधी सांगून जातात का कुठे? तसे ऑफिसमध्येच असतील का? सगळं ठीक आहे ना? कुठे वहिनी, यांच्या या प्रोजेक्टनी माझा अगदी जीव घेतलाय बघा. तुम्ही दादासाहेबांशी बोलला होतात? तू पण तर बोलली होतीस. काही फायदा झाला? वहिनी प्लीज एकदा परत बोला त्यांच्याशी. त्यांना सांगा की ते आपल्या छोट्या बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत, जिने डोळे बंद करून प्रत्येक कागदावर सही केली होती आणि सगळं त्यांना स्वाधीन करून दिलं. याबद्दल आम्हा दोघांचं भांडणही झालं, पण यांनी तर चित्तरंजनजींचा बदला घेण्याची शपथच घेतलीये. वहिनी प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते. काहीही करून मला यातून बाहेर काढा प्लीज. जी स्वतःच एका मोठ्या संकटात अडकलीये ती तुला काय मदत करणार? का? काय झालं? मेघना, ती आता या घरात एक क्षणही नाही राहू शकत. का? आता मी तुम्हाला काय सांगू. या बाप लेकाच्या वागण्यामुळे ती इतकी त्रासली आहे की घरातून निघून जायचंय तिला. माझी फुलासारखी मुलगी घरात राहून दम घुटतोय तिचा. ओ गॉड, मग तिला इथे पाठवून द्या आमच्याकडे. शी विल बी व्हेरी हॅपी हिअर विथ शामली. ते तर मला माहितीच आहे, पण मी ही गोष्ट चुकून जरी रणवीरना सांगितली तर ते मला जिवंतपणीच मारतील. मग तुम्ही तिला दुसरीकडे का नाही पाठवत? अमेरिकेमध्ये तर तिचे मामा आहेत. हाच विचार आहे. विभी काही दिवसात इथेच येतोय. खरंच? वैभव इंडियाला येतोय? आय कॅन्ट बिलीव्ह इट. किती वर्ष झाली त्याला जाऊन? 12 वर्ष. 12 वर्ष? वैभव 12 वर्षानंतर इंडियामध्ये येतोय. काश मी तिथे असते. वेळ किती पटकन निघून जातो. किती हसायचा तो. पण जेव्हापासून त्या मुलीने त्याला लेट डाऊन केलंय एकदम शांत झालाय. काय नाव होतं त्या मुलीचं? काहीतरी वेगळंच नाव होतं. कावेरी. हो, कावेरी. अमेरिकेला जाण्याआधी वैभव मसुरीला आला होता त्याच्या शाळेतल्या मित्रांना भेटायला. खूप शांत होता. चला बरं आहे तू इथे येतोय. मग पाठवून द्या मेघनाला तिच्याबरोबर. सध्या तर मी तिला ह्यांच्या मित्रासोबत मुंबईला पाठवतीये. मी पण.
तुमच्यासारखाच असा निर्णय घेऊ शकले असते. नक्की करशील जर स्वतःमध्ये थोडी हिंमत वाढवलीस तर. तीच तर हिंमत येत नाही माझ्यात. वहिनी, तुम्ही एकदा परत बोलून बघा ना प्लीज वहिनी, माझ्यासाठी. ठीक आहे, मी परत एकदा प्रयत्न करते. यू जस्ट रिलॅक्स. ओके. हो हो, आराम करा, आराम करा. माझी झोप उडवून अंगभर चादर घेऊन झोपून जा. तुम्ही तर ऑफिसला गेला होतात, इतक्या लवकर कसे परत आलात? मी फक्त तुम्हाला हे विचारायला आलोय, तुम्ही आपल्या त्या मूर्ख बावळट भावासोबत बोलणं केलंयत की नाही? मी पद्मा वहिनीशी बोलले होते. दादासाहेब तर घरी नसतातच. असेल तरी कसा, तो दरवेळेस आमची मुळं खोदायच्या मागे लागलेला असतो. जेव्हापासून या नालायकाने कलकत्त्यात आपलं बस्तान बसवलंय, 1 मिनिटासाठी सुद्धा मला शांतपणे श्वास घेऊ देत नाहीये तो. मी पद्मा वहिनींना हात जोडून विनंती केली आहे की आपल्या नवऱ्याला समजवावं की आपल्या कामाच्या आड ते कधी येऊ नयेत. चित्तरंजन प्रकाशची बायको त्या थुकरट माणसाच्या बायकोसमोर विनवण्या करतीये. वा, काय लाज राखलीत तुम्ही आमच्या खानदानाची. मी तुम्हाला त्याला फक्त तंबी द्यायला सांगितलं होतं, त्याला हा इशारा द्यायला सांगितलं होतं की त्याने माझ्या रस्त्यात आडवं येऊ नये, नाहीतर मी त्याची कंबर अशी मोडेन की तो पुन्हा कधीही उठू शकणार नाही. आणि तुम्ही आहात की त्याच्या बायकोसमोर विनवण्या करतात की त्याने या गरिबांवर दया दाखवावी. आता मी वहिनीशी अजून काय बोलणार? जर दादासाहेब असते तर त्यांच्याशी बोलणे तरी असते मी. हो हो, नक्की बोलला असतात तुम्ही, नक्की बोलला असतात तुम्ही. तेव्हा त्याला काही बोलू शकला नाही, जेव्हा त्याने मोठा भाऊ असण्याचा पुरावा देऊन तुमच्या बापाने जे तुम्हाला संपत्ती दिली होती सगळीच्या सगळी काढून घेतली आणि तुम्ही मोठ्या शांतीने डोळे बंद करून कागदपत्रांवरती सह्या केल्या. तेव्हापासूनच तर एक गाढव वाघ बनून फिरताय. नाहीतर त्याच्यात काय हिंमत होती की आमच्याशी नजर भिडवून बोलू शकेल? तुम्ही मला एक संधी अजून द्या. मी आजच दादासाहेबांशी बोलते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. तसं तर पद्मा वहिनींनी सांगितलंय की ती समजवण्याचा प्रयत्न करेल. काय समजवणार आहे ती? जसं काही तो तिचं ऐकतो. राहू द्या, आता तुम्हाला कुणाशी बोलायची गरज नाहीये, ना पद्मासोबत ना त्या पांढऱ्या उंदरासोबत. आता त्याला मीच बघून घेईन.